नमस्कार दोस्तो. गाडी घेऊन फिरायला जाणं सगळ्यांनाच आवडतं, पण फिरता फिरता केलेल्या प्रवासाचं प्रवास वर्णन व भेट दिलेल्या ठिकाणाबद्दलची शक्य तेवढी माहिती देता येईल का, अशा विचाराने मी हे चॅनल सुरू करत आहे. आशा करतो की तुम्हाला ते नक्की आवडेल. माझा खानदेश व आसपासचा परिसर तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व तुमच्या कौतुकाने माझ्या उत्साहाला बळ द्या. तर आता आपण आहोत गुजरात व मध्य प्रदेश या दोन राज्यांना जोडणाऱ्या बऱ्हाणपूर अंकलेश्वर या महामार्गावर. चोपडा शिरपूर दरम्यान असलेल्या व सातपुड्याच्या डोंगरावर वसलेल्या नागेश्वर या ज्योतिर्लिंग असलेल्या ठिकाणी आता आपण जात आहोत. चोपड्याहून साधारणतः 26 ते 27 किलोमीटर अंतरावर असलेलं हे ठिकाण. चोपड्याहून निघाल्यानंतर काही 6-7 गावं मागे टाकली की आपण अजनाळ या गावापर्यंत येऊन पोहोचतो. तेथून उजव्या बाजूला वळण घेऊन आपल्याला नागेश्वर येथे पोहोचता येते. नागेश्वर बद्दलच्या इतर गप्पा गोष्टी आपण तिथं पोहोचल्यावर करूयातच, पण आता आपली राईड एन्जॉय करू आणि आपल्या गाडीला वेग देऊ. तर चला निघूयात. दोस्त हो, समोर जे गाव दिसत आहे ते म्हणजे अजनाळ. आता आपण उजव्या बाजूला वळण घेऊन नागेश्वरकडे जायला निघूया. नागेश्वरच्या डोंगराच्या पायथ्यापर्यंतचा रस्ता हा चांगला आहे, उत्तम आहे. तिथपर्यंत गाडी जायला तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. मंदिरावर जाण्यासाठी तुम्ही पायऱ्यांनी डोंगर चढू शकतात किंवा मंदिराच्या मागच्या बाजूने देखील गाडी नेऊ शकतात. पण वर डोंगरावर जाण्यासाठीचा रस्ता कच्चा असल्यामुळे तेथे जाताना गाडी काळजीपूर्वक चालवा. डोंगराच्या पायथ्याशी आलात की छोटी छोटी मंदिरे आणि पूजा साहित्याची दुकानं तुम्हाला दिसतील. मोठमोठ्या झाडांनी वेढलेला हा परिसर तुमच्या मनाला एक वेगळीच प्रसन्नता देऊन जाईल. आता आपण वर मंदिरात जाऊया. बऱ्याच अशा पायऱ्या चढून गेल्यानंतर आपला मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश होतो.
आता आपण डोंगर चढून मंदिराच्या मागच्या बाजूने जाऊया. डोंगरावर चढण्यासाठीचा रस्ता हा खडकाळ आणि मातीयुक्त असल्यामुळे जरा धोकादायक आहे. त्यामुळे नवशिक्यांनी हिंमत करू नका व शिकलेल्यांनी अति आत्मविश्वास दाखवू नका. गाडी काळजीपूर्वक चालवा व प्रवासाचा आनंद घ्या. आता आपण पोचलो आहोत मंदिराच्या मागच्या बाजूला. आता आपण मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या डोंगरावर आहोत. डोंगरावरून बघत असताना डोंगराच्या एका बाजूला आपल्याला सातपुडा पर्वताच्या उंचच उंच डोंगर रांगा दिसतील. तर डोंगराच्या दुसऱ्या बाजूला विस्तृत असा मैदानी प्रदेश दिसेल. मैदानी प्रदेशाच्या दूरवरपर्यंत नजर टाकली की आपण चोपडा, धरणगाव, अंमळनेर व शिरपूर तालुक्याचा काही भाग आपल्या नजरेखालून घालत असतो. मंदिराच्या पायथ्यापासून उजव्या बाजूने आपण गेलो की एका तलावाजवळ पोहोचतो. तलावापासून काही अंतरावरच ध्यान केंद्र व आसपासचा परिसर आहे. या परिसरातील वड व पिंपळाची बाग आपल्या मनाला वेगळीच प्रसन्नता देऊन जाते. पूर्वी या तलावातून बोटिंग होत असे, पण आता काही कारणास्तव ती बंद करण्यात आलेली आहे. देव देवळात दिसत नसला तरीही निसर्गातून त्याच्या अस्तित्वाची जाणीव होत असते. पानं, फुलं, पक्ष्यांच्या आवाजातून तो आपल्याशी बोलत असतो. या जाणीवेसह आजचा प्रवास इथंच संपवू. आता तुमचा निरोप घेतो. धन्यवाद.